हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर सकाळ-सकाळ बघा गॅसची शेगडीची कशी अवस्था झालेली आहे. एका साईडला चहा ठेवलाय मी आणि एका साईडला दूध तापवून घेतलं. तर बटाटे लावले ते मीठ टाकून. तर मीठ टाकल्यामुळे कसं होतं बटाट्याला चव चांगली येते. पण ती चव मला काय झाले डबल काम वाढून गेलेली. तर असं शेगडीवरती सगळं पांढरं-पांढरं झालं होतं आणि मला गॅस शेगडी नेहमी स्वच्छ अशी आवडते. स्वयंपाक करोस्तोपर्यंत तरी. आणि माझं पीठसुद्धा कधी सांडत नाही बरं का चपाती करताना सुद्धा. तर बटाटे काढण्याची टिप माझी कशी वाटते नक्की सांगा. तुम्ही सुद्धा असे बटाटे काढता का? ज्यावेळेस आपण अशी गरम काढतो ना, पळी वगैरे न लावता, अशी पक्कडच्या उलट्या बटाटे न फुटता तुटत छान असे निघतात बरं का. तर किचन टिप्स कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर अशा छोट्या-मोठ्या मी टिप्स तुमच्यासोबत शेअर करत जाईल. तर चला म्हणलं आता बटाट्याची भाजी करावी. आणि हा ब्लॉग खरं तर कालचा आहे. पण मला जास्त एडिटिंगला वेळ नव्हता त्यामुळे मी केला नव्हता. तर म्हणलं आज तुमच्याशी शेअर करावं आणि इडली आणि डोसा केला होता. तर खरंच खूप छान झालं होतं. तर तुम्ही जर इडली भिजवण्याची पद्धत माझी मिनी ब्लॉग बनवलेला आहे त्यावरती तुम्ही नक्की पहा. आणि थंडीच्या दिवसामध्ये खरंच छान असं पीठ फुलतं. आणि त्यानंतर मी सगळं आवरलं किचन ओटा वगैरे सगळं आवरल्यानंतर मग देवपूजेला सुरुवात केली होती. कसं असतं मुलं शाळेत गेली ना म्हणजे त्यांचं आटोपून दिलं त्यानंतर शांत डोक्याने देवपूजाही करता येते. आणि कसं होतं देवपूजा करायचं म्हणजे करायची असं नाही करायची. तर आपलं ज्यावेळेस जसा वेळ मिळेल ना तशी देवपूजा केली तरी चालतं. देव कधी म्हणत नाही आपल्याला की मला पहिल्यांदा तुम्ही माझीच पूजा करा म्हणून. तर स्वामींना फक्त भक्तिभावाने आणि मनापासून अंतःकरणापासून आपण पूजा केली ना तर ती देवापर्यंत पण पोहोचते असं म्हणजे मला वाटतं बरं का. तर मी ना ज्या वेळेस मला वेळ मिळतो त्या वेळेस मी स्वामींची सेवा माझी चालूच असते. आणि दुसरं काही नाही मी फक्त देवपूजा वगैरे करत असते. मला बाकीचं काही पारायण वगैरे करायला वेळच मिळत नाही. तर मी स्वामींशी अशीच गप्पा मारत असते माझी पूजा करता वेळेस. तर तुमची ही इच्छा सगळी स्वामींनी पूर्ण कराव्यात स्वामींच्यांनी प्रार्थना करते. आणि तुम्ही सगळ्यांनी भरभरून माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट्स नक्की करत जावा. आणि आजची देवपूजा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. तर भेटूया अशाच छानशा मिनी ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाय.